तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिंदेंच्या शिवसेनेतले मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचे व्हिडिओ जे आहेत ते सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांनी आज ट्विट केलेले आहेत। ते स्वतः आपल्या सोबत आहेत। काय नेमकं या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे? तुम्ही ते व्हिडिओ ट्विट केलेले आहेत। त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की ते कुठेही मंदिरात बसलेले नाहीत, ते कुठेही देवाच्या मूर्तीच्या समोर बसलेले नाहीत आणि ते जे बाबा आहेत ते कुठल्याही मंदिरातले पुजारी वाटत नाहीत। ते बाबा एका विशेष विद्येनं पारंगत असलेले ते बाबा आहेत, ज्याला आपण अघोरी विद्या म्हणतो आणि अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करून ते पालकमंत्री पदासाठी प्रयत्न करतात अशी मला प्राथमिक माहिती माझ्या काही सूत्राकडनं भेटली आणि तो व्हिडिओ सुद्धा त्यांच्याकडनं मला भेटला। मला वाटते पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीच्या पूजेचा वापर करून जर पद मिळवत असतील तर तो कायद्यानुसार गुन्हा आहे आणि तो गुन्हा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केलेला आहे। म्हणून तो व्हिडिओ एक महाराष्ट्राचा नागरिक या नात्यानं मी तो ट्विट त्या ठिकाणी केलेले आणि मला वाटते की हा व्हिडिओ पाहून एकनाथरावजी शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील, योग्य ती कारवाई करतील हा विश्वास मला एकनाथरावजी शिंदे साहेबावरती आहे। कुठे तक्रार तुम्ही वेगळी पोलीस स्टेशनला किंवा कुठे करणार आहात का? ह्याबाबतचे माझ्याकडेच अंधश्रद्धा निर्मूलनच्या एका व्यक्तीने फोन केला होता। तो व्हिडिओ त्यांनी माझ्याकडनं मागवून घेतला, माझं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी ऐकलं आणि ते सुद्धा त्याच्यावरती मला वाटते पाऊल उचलणार आहेत। परंतु मी स्वतः एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे याबाबतचं जे काही माझं म्हणणं आहे, जे काही चुकीच्या पद्धतीनं संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं कृती झालेली आहे, मला वाटते ती मी शिंदे साहेबाकडे मांडेन। मला वाटते शिंदे साहेब त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील। गेल्या काही दिवसापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे तिथले स्थानिक तिन्ही आमदार जे आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आदिती तटकरे आहेत आणि शिवसेनेचे तिन्ही आमदार समोरचे जे आहेत, असा वाद पाहायला मिळतो। त्यांच्याकडून टीका केली जाते, तुमच्याकडून आता व्हिडिओ जो आहे तो समोर आणला गेला। कुठेतरी पालकमंत्री पदासाठीच हे सगळं केलं जात आहे अशी आता एक चर्चा सुरू झाली। पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कधीही कुणाबद्दलही अपशब्द वापरला गेलेला नाही, सुरुवात कधी केली गेलेली नाही। पालकमंत्री पदाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पहिल्या दिवसापासूनची हीच भूमिका आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, परंतु शिंदे गटाच्या तिन्ही आमदाराकडनं सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली गेली, खालच्या पातळीवर टीका केली गेली आणि टीका वगैरे ठीक आहे राजकीय, पण अशा पद्धतीचं एक अघोरी पूजेचा वापर करून जर पद मिळवायचं असेल संविधानिक पदावर बसून तर तो गुन्हा आहे। म्हणून मी तो व्हिडिओ पोस्ट केला। हा व्हिडिओ पालकमंत्री पद भेटावं यासाठी नाही, पालकमंत्री पदाच्या बाबतीत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल, हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश हाच आहे। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र। या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या पूजेला, अशा पद्धतीच्या विद्येला थारा नाही, तो कायद्यानुसार गुन्हा आहे आणि संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं तो गुन्हा झालेला आहे। म्हणून मी तो व्हिडिओ केलेला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील, योग्य ती कारवाई करतील। त्यांनी टीका केली म्हणून तुम्ही व्हिडिओ आणला अशी आता चर्चा सुरू झाली। नाही, त्यांनी टीका केली म्हणून त्यांना तसं आम्ही उत्तर दिले। ही टीका केली म्हणून व्हिडिओ नाही टाकण्यात आलेला, तर हा एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीचं घडतं, ही शोकांतिका, ही वाईट वाटलं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलाय। याच्यामध्ये जर मला माझ्या मनामध्ये द्वेष असता, माझ्या मनामध्ये अजून काय असतं तर माझ्याकडे आणखी बरंच काही डाटा आहे, मग मी तेही टाकू शकलो असतो, परंतु कुठंतरी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं चुकी झाली आणि ती चुकी शिंदे साहेब सुधारतील हा विश्वास आहे। ज्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा दावा जो आहे तो शिवसेनेकडनं होतोय, तुमच्याकडनं सुद्धा तो कायम आहे का? आम्ही काय सांगितलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील, आम्हाला मुख्यमंत्र्यावर पूर्ण विश्वास आहे, ते न्यायाच्या भूमिकेत राहतात, जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही दावा कधी सोडलेला नाही, कारण तो आमचा हक्क आहे। दावा त्यांनी ठोकलेला आमच्या हक्कावरती, तर आम्ही कुठेही दावा सोडलेला नाही। आम्हाला आमचं म्हणणं हेच आहे, महायुती म्हणून तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील, एकत्रित निर्णय घेतील आणि जो काही तिन्ही नेते निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल। आम्ही कधी त्यांना भेटू नये, आम्हालाच भेटलं पाहिजे या भूमिकेचे नाही। आमचं म्हणणं आहे तिन्ही पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील तो मान्य। आम्ही त्यांच्यासारखी आडमुठी भूमिका घेणाऱ्यापैकी नाही आहोत।
आम्ही जे काही मित्रपक्षाचा मित्रधर्म पाळून पुढे जाणारे लोक आहोत, कुठल्या गोष्टीवर अडून बसून राजकारण करणारे लोक नाहीत. त्यामुळं आमचा विश्वास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीवरती आहे. ते योग्य ते न्याय करतील. एक शेवटचा प्रश्न, जी अघोरी पूजा केली असं तुम्ही म्हणता, परंतु भरत शेठ यांच्याकडून वारंवार स्पष्टीकरण येते की एक साधी पूजा होती. साधी पूजा म्हणलं तर कुठंतरी देवारा लागतो, देवाची प्रतिमा लागते, देवाचा फोटो लागतो. तिथं कुठेही तुम्ही जर बघितला तर तिथं काहीही नाही आहे. तिथं समोर बाबा बसलेत, तुम्ही तो व्हिडिओ झूम करून बघाल तर तिथले साहित्य हे देवाच्या पूजेचे नाहीत. मी सुद्धा हिंदू आहे, मी सुद्धा देवाची पूजा करतो, मी सुद्धा माळकरी कुटुंबातनं आहे, मलाही माहिती आहे देवाची पूजा कशी करत असतात. त्याच्यामुळं देवपूजा कशी असते आणि ही पूजा कशी असते ह्याचा फरक मीच नाही, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक ओळखतो. ती पूजा ज्या पद्धतीने होते ती देवाची पूजा नसून ती एका व्यक्तीला कशा तरी काहीतरी गोष्ट हवी आहे म्हणून केलेली पूजा आहे, याच्यावरनं स्पष्टपणे दिसते. धन्यवाद. साहजिकच आहे, भरत शेठ गोगावले यांचा व्हिडिओ जो आहे तो सूरज चव्हाण यांनी ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की ही अघोरी पूजा आहे, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार जी आहे ती आता ते करणार आहेत आणि नेमकी काय कारवाई होते का या पुढील काळामध्ये हे बघावं लागेल. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TVNN मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.